खमंग, मसालेदार आणि कमी तेलकट अशी एखादी ग्रेव्ही जर आपण फ्रीजमध्ये करून ठेवली तर आपली कामं फार सोपी होतात. अशीच ही लेस ऑइल मल्टीपर्पज ग्रेव्ही आता आपण बघूयात. 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, 3 छोटे टोमॅटो, 1 इंच आलं, 6-7 लसणीच्या पाकळ्या, 7-8 काजू, बेसिक खडे मसाले एवढंच. कांदा रफली चॉप करून घ्यायचा आहे, टोमॅटो पण तसाच चॉप करायचा आहे. मी कुकर गरम करत ठेवला, त्याच्यात 1च चमचा गाईचं साजूक तूप घातलं, त्याच्यात हे असे खडे मसाले घातले आणि कांदा घातला जो आपण रफली चिरून ठेवला आहे, तो मिक्स करायचा. कांदा जरासा परतून त्याच्यात टोमॅटो ॲड करायचा. मी इथे 5-6 सुक्या मिरच्या घेते आहे, ज्या फार तिखट नाही आहेत, त्या पण घालायच्या. आलं, लसूण, काजू, मीठ, साखर, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा हिंग हे घालून मिक्स करायचं. धणे पावडर घालायची आणि 1 कप पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि हे थंड करत ठेवायचं. थंड झाल्यावर मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं. ही ग्रेव्ही वापरून आपण पनीर, सोया, टोफू किंवा बॉईल एग्स जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर एवढ्या सगळ्या पदार्थ बनवू शकतो. सकाळी गडबड असते तेव्हा हे सोपं पडतं. मी आता पनीर बनवते आहे. 1च चमचा तूप मी या पॅनमध्ये घातलं. याच्यात बारीक चिरलेला लसूण परतवून घेणार आहे. लसूण घातल्यावर मी मोठा चिरलेला कांदा घालते आहे. कांदा याच्यामध्ये घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम मीडियमवर केली आहे. मला कांदा खूप मऊ वगैरे करू द्यायचा नाही आहे, कुरकुरीत ठेवायचा आहे. तर कांदा घातल्यानंतर मी येलो बेल पेपर घालते आहे थोडासा. नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. कट करून ठेवलेले पनीरचे पीसेस मी याच्यात घातले आणि मीठ, मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद यामध्ये पुन्हा घालून घेऊन हे छान स्मोकी होईपर्यंत परतून घ्यायचं. मीठ, मिरची पूड आणि गरम मसाला अंदाजानेच घालायचा, कारण ग्रेव्हीमध्ये सुद्धा मिरची आहे आणि मीठ पण आहे. छान परतून झाल्यावर मी याच्यामध्ये आपण रेडी करून ठेवलेली ग्रेव्ही आधी 1 वाटी घातली आणि मिक्स करून घेतलं. थोडंसं जाडसर वाटलं म्हणून त्याच्यातली अजून 1 वाटीभर ग्रेव्ही यामध्ये मिक्स करून घेतली. छान ढवळून त्याच्यावर कोथिंबीर घातली आणि 1 वाफ काढायला ठेवून दिलं. एवढी सुंदर लागते ना ही ग्रेव्ही, नक्की करून बघा. हेल्दी आणि टेम्पटिंग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. माझं पेज फॉलो करायला विसरू नका. हेल्दी खा, हॅपी रहा. थँक्यू.